मनसेचे नेते प्रकाश महाजन आपल्यासोबत आहेत. सर, बघायला गेलं तर गेल्या काही दिवसात ठाकरे दोन्ही बंधू एकत्र येणार अशी चर्चा सुरू आहे आणि त्या अनुषंगाने पवार साहेबांनी असं वक्तव्य केलं होतं की दोन्ही एकत्र आले तर चांगलं होईल. तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न असणार आहे. आता महाराष्ट्रात फोडण्यासारखं काही राहिलं नाही. पण शेवटी पवार साहेबांना उपरती झाली की दोन भावांना एकत्र आणावं. नसत्या महाराष्ट्रातल्या कोणत्या राजकीय घराण्यातले शरद पवारने भाऊ फोडले नाहीत, पुतणे फोडले नाहीत, भाचे फोडले नाहीत. बीड जिल्ह्यात तर नवरा बायकोच भांडण लावलं. चला, उपरती झाली म्हणा, बाकी काय. दुसरीकडे बघायला गेलं तर त्यांनी जे मनसेचे प्रमुख आहेत राज ठाकरे यांच्यावर टीका पण केली आहे की मी लहानपणापासून देवपूजा करत होतो, नाव न घेता टीका केलेली आहे. नाही, मला या गोष्टीचं खूप आश्चर्य वाटलं. म्हणजे साताऱ्यातलं त्यांचं भाषण, आम्ही तुमच्या देवाचे बाप वगैरे अशी भाषण आहेत त्यांची. म्हणजे त्यांचे त्यावेळेसचे सहकारी कसे आम्ही पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मंदिरात न जाता बाहेरच्या कट्ट्यावर गप्पा मारत होतो, ही भाषणं आम्ही ऐकली. पण ती शरद पवार आहेत. आता AI तंत्रज्ञानाद्वारे ते एखाद्या सोळं निसून पूजा करताना सुद्धा दाखवू शकतात. पण शेवटी शरद पवार असू द्या, जितेंद्र आव्हाड असू द्या, त्यांना शरण धर्मालाच यावं लागलं आणि तेही हिंदू धर्माला यावं लागलं. आयुष्यभर यांनी ज्यावर टीका केली, आयुष्याच्या शेवटी मात्र त्यांना धर्माचाच आधार घ्यावा लागला. कारण आता राजकारण त्यांच्या शब्दाला कोणी बोलणार नाही हे त्यांना लक्षात आलं. कारण त्या दोघांचे पण पूजेचेच फोटो जे आहेत आणि व्हिडिओ जे आहेत आपण गेल्या काही दिवसापासून समाज माध्यमावर प्रचंड पद्धतीने बघतो की शरद पवार जसं म्हणले ना, मी लहानपणी देवपूजा करत होतो, AI तंत्रज्ञान एवढं पुढे गेलंय की उद्या ते त्यांची मुंजी झालेलं सुद्धा दाखवू शकतात. कारण त्यांच्या लक्षात आलं का आता हिंदू धर्मापासून दूर जाऊन राजकारण करूच शकत नाहीत आपण. आणि मग धर्माजवळ जाण्याचा हा प्रकार आहे. आयुष्यभर जितेंद्र आव्हाडनी ज्या लोकांचा उदो केला, शेवटी त्याला तुळजाभवानीचं मंदिर बांधावंच लागलं. ही हिंदूंची ताकद आहे, त्यांनी लक्षात आलं. पहलगाम मधील हल्ल्याबाबत पण पवार साहेबांनी वक्तव्य केलं होतं की खरंच धर्म विचारला असेल का. प्रत्यक्ष बघायला गेलं त्यांनी एका कुटुंबाची भेट पुण्यात जाऊन घेतली त्या होती. कुटुंबातल्या पीडित स्त्रियांनी सांगितलं होतं ना की आमचा धर्म विचारला. तो जो 8-10 वर्षाचा मुलगा आहे त्यांनी सांगितलं ना की धर्म विचारून मारलं. अजून काय पुरावे पाहिजेत? कशाला तुम्ही भीता? अहो, जे राष्ट्र धर्मावर झालं त्यांची किती बाजू घेणार तुम्ही? शेवटी भारताची फाळणी धर्माच्या आधारावरच झाली आहे. म्हणून तुम्ही कशामुळे तुम्ही अतिरेक्यांचा धर्म लपवताय? काय तुम्हाला त्यातून राजकारण साध्य करायचं? किती दिवस तुम्ही अशा पद्धतीने हिंदूला हे करणार, टीका करणार, हिंदूला नामोहरम करणार, त्याची बाजू घेणार नाही? काय वाईट वाटतं तुम्हाला की हो हिंदू म्हणून मारले? आणि मला त्या सगळ्या ते हुतात्मे की ज्यांनी धर्मासाठी बलिदान दिलं, धर्म वेगळा नाही सांगितलं, हे शरद पवारला कधीच कळणार नाही. आपण बघायला गेला तर या प्रकरणामध्ये काँग्रेस पण मागे नाही राहिलं. वडेट्टीवारांनी आधी या प्रकरणावर टीका केली की खरंच दहशतवाद्यांना तेवढा वेळ होता का की त्यांनी पर्यटकांचा धर्म विचारून त्यांना मारलं, आणि नंतर त्यांनी माफी पण मागितली. असे मूर्खच गोळा झालेत ना काँग्रेसमध्ये. तो कर्नाटकाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या, तो काय बोलला? तो राहुल गांधीचे मेहुणे ते वडेरा काय बोलले? हे सगळे पाकिस्तानी धार्जनीत यांच्या क्लिप काढून पाकिस्तान दाखवतंय. पाकिस्तानच्या संसदेमध्ये भाषण केले त्या लोकांनी की हे लोक आपल्या बरोबर आहेत. समाजवादी पक्ष झाला, काँग्रेस पक्ष झाला. किती दुर्दैव आहे देशाचं. हिंदूचं त्याच्यापेक्षा किती दुर्दैव आहे. हिंदू म्हणून इथं मारलं जातं. तुमचा धर्म विचारला हे सत्य आहे, तरी तुम्ही ते नाकारतायत किंवा मताच्या राजकारणासाठी. मला सांगा, उद्धव ठाकरे आयुष्यभर बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा पुरस्कार केला, सर्वपक्षीय सभेला नव्हते. त्यांना स्वतःला हिंदू म्हणून घेण्याचा काय अधिकार आहे? एकंदरीतच बघायला गेलं तर पहलगामच्या मुद्द्याचा उपयोग पण राजकारणासाठी केला जातोय का? कुणी केला? या लोकांनी केला. मेले तर माझे हिंदू बांधवच.
अभिनय कोणी केला? या लोकांनी सुरू केला. म्हणून म्हणलं ना, या लोकांचं राजकारणच मुस्लिम दार्जिने आहे. मतांच्यासाठी ते मुस्लिम दार्जिने लोक. कालच केंद्र सरकारने एक मोठी घोषणा केलेली आहे की जातीनिहाय जनगणना केली पाहिजे. आणि जसं ही घोषणा करण्यात आली, जे लोकनेते गोपीनाथ मुंडे होते यांचा एक लोकसभेतला व्हिडिओ हा प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. मला वाटतं 6 मे 2010 रोजी त्यांनी ते भाषण दिलं होतं. आणि ज्याला आपण भविष्यवेत्ता कुणाला म्हणावं, वर्तमान काळात राहून भविष्याच्या उदरात काय आहे हे ज्याला समजतो तो भविष्यवेत्ता, तो खरा तत्ववेत्ता, तो खरा नेता, तो खरा जाणता माणूस. 2010ला गोपीनाथरावांना हे कळालं होतं की आता जातनिहाय जनगणना करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यांचं भाषण ज्यावेळेस लोकसभेत झालं त्यावेळेस स्वपक्षातून, संघ परिवारातून त्यांच्यावर टीका झाली, त्यांनी त्याची पर्वा नाही केली. पण त्या भाषणाच्या वेळेस तुम्ही पाहिलं असेल की विरोधी बाकावर आणि सत्ताधारी बाकावर जेवढेही ओबीसीचे खासदार होते त्या सगळ्यांनी गोपीनाथरावला पाठिंबा दिला. लालू प्रसाद यादवचे उद्गार आहेत, ये गोपीनाथ मुंडे नहीं, ये गोपीनाथ यादव है, ये महाराष्ट्र में नहीं बिहार में पैदा होना चाहिए. 15 वर्षाखाली गोपीनाथरावनं सांगितलं होतं की अशी जनगणना तुम्हाला करावी लागेल. माझी तर सरकारकडे ही मागणी आहे की ही जनगणना गोपीनाथरावच्या नावानेच केली पाहिजे, त्यांच्या नावानेच ही योजना राबवली पाहिजे, जनगणना झाली पाहिजे. आता नेमकं काय परिस्थिती असणार आहे? या केंद्र सरकारने ही जी घोषणा केली आहे जातीनिहाय जनगणनेची, आपण गेल्या काही काळात बघितलं तर मराठा आणि ओबीसीचा मोठा वाद हा राज्यात बघायला भेटला होता, खास करून मराठवाड्यामध्ये. त्यात काय होईल, जनगणना झाल्यानंतर काही खूप चांगल्या गोष्टी घडतात आणि काही थोडे बहुत दुष्परिणाम होतील. तर आपल्याला दुष्परिणाम बाजूला केले पाहिजे आणि ज्या चांगल्या गोष्टी घडतात त्या प्राकर्षाने लोकांच्या समोर आणल्या पाहिजे. त्याच्यात आरक्षणाचं समीकरण बदलू शकते, कदाचित आरक्षणाची मर्यादा सुद्धा तुम्हाला वाढवावी लागेल, 50% वर सुद्धा जावं लागेल. कारण आरक्षण जर एका डब्यात कोणी बसूच शकत नसेल तर दुसरा डब्बा लावणं हे गरजेचंच आहे आणि तो लावावी लागेल. म्हणून काही गोष्टी याच्यातून चांगल्या घडतील. पण एकदा ही जातीनिहाय जनगणना झाल्यानंतर त्याचा फक्त आरक्षण किंवा नोकरी पुरता नाही, पण त्या घटकातल्या वर्ग किती वंचित आहे, कुणाजवळ घरं नाहीत, कुणाजवळ त्यांची आर्थिक परिस्थिती काय, त्यांचा व्यवसाय काय, त्यांना काय मदत केली, याचा सुद्धा तिथे विचार होऊ शकतो ना. केवळ आपण नोकरी किंवा आरक्षण याच्यावर सुद्धा त्याचा विचार करू नका ना. किंवा एखाद्या समाजाचे एखाद्या खेड्यात घरं किती, त्यांची काय परिस्थिती, त्यांच्या व्यवसायाची काय स्थिती आहे, हे त्याच्यावरून सगळं कळू शकतं ना. जनगणनेचं त्या अर्थी सुद्धा महत्त्व आहे. म्हणून इतकी महत्त्वाची योजना, ज्या माणसाने 15 वर्षापूर्वी सगळ्यांचा विरोध घेऊन ती करा म्हणून मागणी केली होती, मला वाटतं ही योजना त्यांच्याच नावानं म्हणजे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेच्या नावानं चालवली पाहिजे. नक्कीच. तर हे होते प्रकाश महाजन. आपण बघितलं तर पहलगाम मुद्द्यापासून कालच केंद्र सरकारने जातीय जनगणना करण्याचं जे जाहीर केलेलं आहे आणि विशेष म्हणजे या जातीय जनगणनेला लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी त्यांनी केलेली आहे. कॅमेरामॅन प्रमोद जोशीसह मी स्वानंद पाटील, एबीपी माझा, परळी, बीड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.